कृष्ण हरी. आपण बनवणार आहे आज भेंडी. बघा, भेंडी ही छान अशी धुवून आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घेतली. त्यासाठी लागणार हे आपलं साहित्य. ही आपली आली भेंडी, हिरवी मिरची, लसूण, अख्खे धने, शेंगदाणे आणि दही. आपण छान अशी भेंडी आता कट करून घेऊ. इतकी छान होते ना ही भाजी. बिलकुल अगदी थोडी सुद्धा चिकट होत नाही अशी कट करून घेणार आहे आपण. पूर्ण अशी भेंडी आपण पूर्ण कट करून घेणार आहे. अगदी हॉटेल सारखी भाजी होते बरं का ही. तुम्हाला दाखवते मी. पूर्ण आपण अशी कट करून घेऊ. भेंडी कट करून झाली. आता आपण काय करणार आहे, हे जे आपली हिरवी मिरची आणि लसूण आहे ते असं छान याच्यातून खलबत्यातून कुटून घेऊ. आपण हे जे आहे ना हे राहू देणार आहे. शेंगदाणे आणि अख्खे धने ते राहू देणार आहे. फक्त आपला लसूण आणि हिरवी मिरची छान अशी कुटून घेऊ बारीक आणि फोडणी बनवू बरं का. झालंय आपलं कुटून. आता काढून घेऊ. हे बघा, पूर्ण असं खूप बारीक नाही करायचं, जरा आबडधोबडच करून घ्यायचं. आपण कढई ठेवून तेल तापलंय बघा. फोडणी बनवून घेऊ आपण आता. ही आली आपली मोहरी. मोहरी छान तडतडायला लागली की लगेच आपण हे जे कुटून घेतलं हे टाकून देणार आहे बरं का. आपली मोहरी तडतडली. हे आलं आपलं वाटण आणि हे जिरे. त्यात थोडी हळद टाकून घेऊ. ही आपली आली हळद आणि ही भेंडी. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. तुम्हाला सांगते मी, अगदी थोडी सुद्धा चिकट होणार नाही बरं का. अशी ट्रिक सांगणार आहे आपण. हे बघा, पूर्ण असं एकजीव करून घेऊ. आपण पूर्ण असं हलवून आणि झाकण ठेवलं होतं. तर बघा, ही आपली वाफ काढून घेऊ आणि परत एकदा हलवू. यात आपण मीठ नाही टाकलंय बघा. छान होते आणि कमी गॅसवरच होणार आहे बरं का ही भाजी आपली. परत एक वेळेस वाफ काढून घेऊ थोडी. आपण आता परत एक वेळेस छान हलवून घेऊ बघा. आपल्या भाजीमध्ये मीठ नाही टाकलं बरं का. आता मीठ टाकून घेऊ आपण. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. हे आलं आपलं चवीनुसार मीठ. इतकी छान होते ना अशी भाजी दही टाकून, तुम्हाला सांगते बघा. आपलं आता हे थोडं असं एकदम, मी अगोदर पूर्ण कमी गॅस होता, आता मीडियम गॅसवर ते मीठ टाकल्याच्या नंतर हलवते. हीच एक महत्वाची ट्रिक आहे. मीठ टाकल्याच्या नंतर मीडियम गॅस करून पूर्ण हलवून घ्यायचं एकसारखं, जेणेकरून आपली भेंडीची भाजी चिकट होत नाही. आणि आता आपण घेतलंय हे 2 चमचे दही. हे दही टाकून घेणार आहे त्यात बघा. ह्या दह्याने इतकी छान भेंडीची भाजी होते ना, रुचकर आणि चिकट तर बिलकुल होत नाही बघा. पूर्ण असं हलवून घ्यायची. आता मी कमी गॅस करणार आहे एकदम. इतकी सुंदर भाजी होते. हे बघा, कमी केलाय गॅस आणि 2 मिनिटं अशीच राहू देणार आहे आपण आता ही भाजी. बघू आता आपली भाजी बघा. आपण आता शेंगदाणे आणि अख्खे धने कुटून घेतले ते टाकणार आहे बरं का. हे आले आपले शेंगदाणे आणि अख्खे धने. छान अशी एकजीव करून घेऊ बघा. किती सुंदर झाली आपली भेंडीची भाजी. अशी भाजी तुम्ही पण नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बघा.